विजय केनवडेकरांच्या घरात घुसून स्टिंग ऑपरेशन करणं निलेश राणेंना भोवलं. मालवण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. दडपशाहीला भीक घालणार नाही, निलेश राणेंची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंकडून संगमनेरकरांना MIDC मंजूरचं आश्वासन. थेट जाहीर सभेतूनच उद्योगमंत्री सावंतांना फोन, तर फोनवरून MIDC मंजुरीची थोरातांकडून खिल्ली. महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक महापालिकेत शिवसेना UBT मनसेची युती होणार. काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेनं मवियात नाराजी. घटक पक्षांना विश्वासात न घेता केलेल्या घोषणेमुळे ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष नाराज. सूत्रांची माहिती, तर शरद पवार आणि ठाकरेंमध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती. साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नका. तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. दुसरीकडे झाडं लावायला 5 पट जागा असेल तर साधूग्राम तिकडेच करा, राज यांचा खोचक सल्ला. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी समन्स देऊनही शीतल तेजवानी चौकशीला गैरहजर. बाजू मांडण्यासाठी पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी. झी 24 तासनं उघड केला होता गैरव्यवहार. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण. मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार. सरपंच देशमुखांना न्याय कधी? मसाजोगवासियांचा संतप्त सवाल. बीडच्या मसाजोगमध्ये जाऊन अजित पवारांकडून संतोष देशमुख कुटुंबियांचं सांत्वन. प्रकरण न्यायप्रविष्ट. प्रशासनाला आवश्यक कारवाईच्या सूचना. अजित पवारांचं देशमुख कुटुंबांना आश्वासन. आणि परभणीच्या गंगाखेडमध्ये अमित देशमुखांच्या सभेत शेतकऱ्यांचा गोंधळ. उसाला योग्य दर देत नसल्यानं शेतकरी आक्रमक.